हॅलो एव्हरीवन, मी फरहीन शेख। मी तुम्हाला आज एक बोर्डाच्या पेपरमध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करावं, बोर्डाचा पेपर म्हणजे कोणत्या प्रश्नाला किती मिनिट द्यावे किंवा कोणत्या विभागाला किती मिनिट द्यावे हे तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये सांगणार आहे। ओके, तर ते तुम्ही थोडंसं पाहून घ्या आणि जे चॅनलमध्ये न्यू आहेत तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आज आपण पाहणार आहोत 10th बोर्ड एक्झाम मराठी पेपरचं टाईम मॅनेजमेंट। तर विभाग पहिला जो तुमचा असतो गद्य विभाग तो 18 गुणांचा असतो। तर प्रश्न पहिला अ मध्ये पठित गद्य जो आहे त्याला तुम्ही 15 मिनिट द्यावे। हा घटक 7 मार्कासाठी असतो आणि त्यासाठी 15 मिनिट वेळ द्यावा। यामध्ये स्वमत कृती पण असते। ओके, नंतर जो आहे प्रश्न दुसरा आ तो पण पठित गद्य असतो। तुमच्या सिलेबसमधलेच असतात हे दोन्ही उतारे। तर त्याच्यासाठी पण तुम्हाला 15 मिनिट वेळ द्यावा, कारण तुम्हाला थोडंसं तो उतारा माहीत असतो, तुम्ही वाचलेला असतात तो रीडरमध्ये। तर हा घटक पण एक 7 मार्काचा असतो, त्याला पण तुम्ही 15 मिनिट वेळ द्यावा विथ स्वमत। ओके, स्वमत कृती पण त्या 15 मिनिटातच सॉल्व करावी। नंतर जो आहे प्रश्न पहिल्यातला ई जो आहे अनसीन पॅसेज आपण म्हणू, अपठित गद्य जो बाहेरून येतो, त्याला तुम्ही 10 मिनिट वेळ द्यावा। तो 4 मार्काचा उतारा असतो। एक छोटे छोटे क्वेश्चन्स असे विचारले जातात, पॅरेग्राफमध्ये आन्सर वगैरे असतं त्याचं। तर त्याला तुम्ही 4 मार्क म्हणजे 10 मिनिटाचा वेळ द्यावा। त्यामध्ये स्वमत कृती विचारली जात नाही। पण हा जो आहे अपठित गद्य जो आहे तो पत्रलेखनाला एक ऑर म्हणून असतो, सारांश लेखन। ते सारांश लेखन लिहावा लागतो तुम्हाला या अपठित गद्यातून। ओके, ह्या अनसीन पॅसेजमधून तुम्हाला सारांश लेखन लिहावा लागतो। मग हा अनसीन जो पॅसेज आहे तो 4 मार्काचा आहे, त्याला तुम्ही 10 मिनिटं वेळ द्यावा। नेक्स्ट जो पद्य विभाग आहे तुमचा विभाग 2 पद्य विभाग, तर पद्य विभाग प्रश्न दुसरा अ मध्ये आहे, तो 8 गुणांचा असतो। त्याला तुम्ही 20 मिनिटं वेळ द्या। जो तुमचा सिलेबसमध्ये जेवढेही पोयम आहेत त्यापैकी एक पोयम विचारली जाते, ते 20 मिनिटं त्याला देणं आवश्यक आहे। ती कविता समजून घेऊन त्याची तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत। क्वेश्चन विचारले जातात तर तुम्हाला कवितेतून त्याचे आन्सर शोधून लिहायचे आहेत। तर त्याच्यासाठी तुम्हाला एक 20 मिनिटं वेळ द्यावा लागेल। नंतर जो आहे प्रश्न दुसऱ्यातला अ जो आ आहे पद्य विभाग, त्याला 4 गुण आहे, त्याला पण तुम्हाला 15 मिनिटं वेळ द्या तुम्ही। तर यात 2 कविता दिल्या जातील, त्यापैकी तुम्हाला एक कविता निवडून कृती सोडवायची आहे। मग ती कविता अशी निवडा की तुम्हाला त्या कवितेचं कवी कवयित्री माहीत आहे, कवितेचा विषय माहीत आहे, कवितेतून काय मिळणारा संदेश असेल तो माहीत आहे। ओके, तर ती अशी कविता निवडा आणि ते तुम्ही सॉल्व करा ते 15 मिनिटात। नंतर जो आहे प्रश्न दुसरा ई पद्य विभाग, त्यामध्ये रसग्रहण विचारलं जातं 4 मार्कासाठी। तर त्याला तुम्ही 10 मिनिटं वेळ द्यावा। त्यामध्ये तुम्हाला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य असे 3 पॉईंट्स लिहून त्याचे मग उत्तर तुम्हाला त्या ओळीचं रसग्रहण दिलं जाईल, तर ओळी दिल्या जातील, तर त्याला तुम्हाला ते आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य असे विभागणी करून ही कृती तुम्हाला सॉल्व करायची आहे। याच्यासाठी मी 20 मिनिट याच्यासाठी म्हटलं आहे की ती कविता तुम्हाला वाचावी लागेल। वाचून त्याचे जे आन्सर आहे ते तुम्हाला तुमच्या भाषेत लिहू शकता तुम्ही। तिथं तुम्ही आन्सर शोधून ते व्यवस्थित तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्यासाठी त्याला 20 मिनिटं द्यावा लागेल। नेक्स्ट आहे विभाग तिसरा स्थूल वाचन। तर स्थूल वाचन हा तुमच्या पाठ्यपुस्तकात जेवढे पण स्थूल वाचन आहेत, 4 स्थूल वाचन असतील, तर त्यापैकी तुम्हाला 3 स्थूल वाचनवर कृती विचारली जाते आणि ते 3 स्थूल वाचनचे 3 प्रश्न विचारले जातात, त्यातील तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत। तर त्या 2 प्रश्नाला 6 गुण आहेत, म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला 3 गुण। ओके, तर 2 प्रश्नाला 6 गुण आहेत आणि ती तुम्हाला कृती 15 मिनिटात सोडवायची आहे। नंतरचा विभाग आहे भाषा अभ्यास, म्हणजे व्याकरणाचा विभाग आहे। याला तुम्हाला 16 गुण आहेत आणि ती 15 मिनिटात कृती सोडवायची आहे। सोपं असतं हे, आउट ऑफ मिळण्यासारखं हा विभाग आहे पहा भाषा अभ्यास। मग त्यामध्ये सेमी इंग्लिशसाठी समाज आणि शब्दसिद्धी आहे, इंग्लिश मीडियमसाठी वाक्य रूपांतर, वाक्य प्रकार आहे आणि बाकी हे वाक्यप्रचार। मग व्होकॅब्लरीमध्ये हे शब्दसंपत्ती, लेखन नियम, विरामचिन्ह येतील आणि पारिभाषिक शब्द। ही सगळी कृती तुम्ही एक सोडू शकता, ते फक्त 15 मिनिटात तुम्ही आरामात सोडू शकता। ओके, सोपं विचारलं जातं, यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द वगैरे असतात। ओके, नेक्स्ट आहे उपयोजित लेखन, जो फक्त लिहिण्याचा असतो, रायटिंग स्किल आपण म्हणू याला। 5वा विभाग जो उपयोजित लेखन आहे। तर प्रश्न 5वा अ पत्रलेखन आणि सारांश लेखन आहे। तर दोन्हीपैकी तुम्हाला एक सॉल्व करायचं आहे। पत्रलेखन तरी सॉल्व करा किंवा सारांश लेखन तरी और आहे हा। तर मग पत्रलेखन सॉल्व करा किंवा सारांश लेखन, एक कृती सॉल्व करण्यासाठी तुम्हाला 15 मिनिट होईल तुमचं, होऊन जाईल 15 मिनिटात एक कृती।
ओके, मग प्रश्न 5वा तो जाहिरात आहे, बातमी आहे आणि कथा आहे, यामध्ये 2 कृती तुम्हाला सोडवायची आहेत. 2 कृती सोडवायची आहेत. तुम्हाला 10 गुण आहेत. 2 कृती असल्यामुळे याला तुम्हाला 25 मिनिटं वेळ द्यावा लागेल. ओके, 25 मिनिटं असा वेळ द्यावा लागेल. नंतर प्रश्न 5व्यातला ई जो आहे निबंध लेखन आहे, प्रसंग लेखन. निबंध लेखनामध्ये जे आहेत प्रसंग, आत्मवृत्त आणि वैचारिक. तर यामध्ये फक्त 1 कृती सोडवायची आहे. 8 मार्क आहेत. ओके, आणि त्याच्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं वेळ द्यायचा आहे. एकच कृती सोडवायची आहे 8 मार्काची आणि 20 मिनिटं वेळ द्यायचा आहे. असं करून तुमचं जो 3 तास तुम्हाला 10 मिनिटे जो वेळ आहे, ओके, तर तुम्हाला एक 10 ते 15 मिनिट वेळ शिल्लक राहतो. 10 ते 15 मिनिट जो वेळ शिल्लक राहतो त्यामध्ये तुम्हाला पूर्ण पेपर आपला चेक करायचा आहे. प्रश्न पहिल्यापासून ते प्रश्न 5व्यापर्यंतच्या सगळ्या तुम्ही ज्या कृती सोडवलेल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित चेक करणं आवश्यक आहे. ओके, ते 10 ते 15 मिनिट जे शेवटचे आहेत ते तुम्ही पेपर चेक करण्यासाठी ठेवावं. ओके, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.